त्याशिवाय गावाला आले तर फील नाही येत. अरे थकली आहे, दमली आहे पूर्ण. अरे पोळ्याला कशी फोडणी देतो ते लेट ठरलेलं आहे, उशिरा ठरलेलं आहे, लास्ट मिनिट. ते कोणत्या देवाला सोडायचं तिकडे हो? जनता भाजी. त्याच्या आधी द्यायचं असते राखण आणि हे ब्राह्मण भोजन. आणि आरती सुरू आहे कारण आज तिकडे आहे. स्वामीने आज मला मंदिरात घेतलं 3 दिवसांनी, जे आपल्याला हॅबिट झालेली आहे, सवय झालेली आहे रोज. नमस्कार मंडळी. तर आता पुन्हा दुसरी एक सकाळ, म्हणजे आता तिसरा दिवस आपला कोकणातला. आणि आज सकाळी सकाळी मी आलो आहे स्वामींच्या मठात. आता आपण 2 दिवस प्रयत्न केले, पण 2 दिवस मठात आलो. पण पहिल्यांदा आलो पहिल्या दिवशी तेव्हा हाच गेट बंद होता, आणि दुसऱ्यांदा आलो तेव्हा मंदिराचा गेट बंद होता आतमध्ये. म्हणजे आपण काल आलो होतो ना तेव्हा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितच असेल. पण आज आहे गुरुवार, आणि आजच्या दिवशी आपण स्वामींचं आतून दर्शन घेणार आहोत. म्हणजे स्वामींच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत, कारण आता मंदिर उघडं आहे सकाळी. आणि सकाळचे फक्त 8 वाजलेत, आणि 8 वाजता मी आलो आहे मठात. कळसुलीचा मठ आपल्या सासरवाडीचा, म्हणजे गोडगे जांभोड्यापासून हार्डली 4 किलोमीटरवर हा मठ आहे. आणि तिकडेच आपण या मठात येऊन आता स्वामींचं दर्शन घेतो आहे. स्वामींच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात करूया, जी आपल्याला हॅबिट झालेली आहे, सवय झालेली आहे रोजची. सकाळी उठलं की पहिले जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं, आणि मग आपला दिवस सुरू करायचा. आले मी तुम्हाला दाखवलंच आहे परिसर, मठाच्या इथला परिसर उत्तम, काय म्हणतात ते, मन प्रसन्न करणारा. चला, आणि हा आहे मठ. मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामीने आज मला मंदिरात घेतलं 3 दिवसांनी. तुम्ही बघितलं लास्ट आपण स्वामीच्या मठात होतो, त्यानंतर जरा कणकवलीला गेलो होतो CNG भरायला. भयंकर गर्दी होती CNGला, भयंकर म्हणजे भयंकर. 2 तास गेले माझे CNGला, आणि पेट्रोलला पण तोच प्रॉब्लेम होता. आणि तिथून आलो आपण जांभोड्यातल्या भंडारवाडीमधल्या, म्हणजे माझ्या अक्षताचं जिथे घर आहे तिथल्या महापुरुषाच्या देवळात. आणि आरती सुरू आहे कारण आज तिकडे आहे ब्राह्मण भोजन. आता काय असं नंतर सांगतो मी तुम्हाला, पहिलं मी आरतीला जातो. जस्ट आरती संपलेली, जस्ट मी आलो आणि आरती संपली. ब्राह्मण भोजन करायचं असतं. हे झाड आहे, हेच आहे महापुरुषाचं झाड, आणि इकडेच करतात ब्राह्मण भोजन दरवर्षी. म्हणजे नवीन पिकाचा हंगाम सुरू होतो ना, त्याच्या आधी द्यायचं असते राखण, आणि हे ब्राह्मण भोजन, दोन्ही गोष्टी. काल राखण झाली आपली, तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये, आणि आज आहे ब्राह्मण भोजन. आणि इकडे देवळाकडेच जेवण बनवायचं. ते बघा आपले जेवण बनवत असतात, जेवण बनवायची तयारी सुरू आहे. सर्व फॅमिली आलेली आहे इकडे ब्राह्मण भोजनासाठी. ब्राह्मण भोजन केलं आहे, त्याप्रमाणे पूजा केलेली आहे. सगळ्या कुटुंब त्यांचा इथे हजर आहे, हात जोडून प्रार्थना करतात. कोणाच्या हातात तू कपड्यात काय झाली असेल तू क्षमा कर, कोणत्या मागे काय केले असेल तर परिहार करून टाक, आणि सगळ्यांचा कुटुंबाचा आनंदी आनंद कर. तिकडे मागणी आहे महाराज. कधी फोन आण माझा हात तांब्यातलं पाणी देते. 2 मिनिटं थांब. उतरू नको दे सगळ्यांना आता. हात धुवून येतात तिथे तांब्यात पाणी दे, रुमाल पुसा, तोंड पुसा पाणी, टपातलं पाणी घे, टाचे देतात. जेवणामध्ये काय माहित नाही, पण इकडे फणसाचे बिया फोडायचं काम सुरू आहे. बघा, फणसाची भाजी आहे, म्हणजे स्पेशल जनता भाजी. बघा इकडे जनता भाजी म्हणतात फणसाच्या भाजीला, कारण इकडे फणस खूप आहेत ना, सगळ्यांकडे फणस आहेत घरोघरी, काय टेन्शन नाही, म्हणून जनता भाजी. त्याच्याकडे बिया फोडायचं काम दिलंय बाळाकडे, बाकी हे फणस सोलतात. आणि कापा फणस आहे, तो असा पण आपण खाऊ शकतो. आणि हा कच्चा फणस आहे, कच्च्या फणसाची भाजी बनवायची. मी पिका समजून खायला गेलो, पण एकदम कच्चा येतो.
हे ब्राह्मण भोजन जे आहे ना ते असंच करायचं असतं. देवळात जायचं, हे महापुरुषाचा आवार आहे. आयुष येतोय ना आला 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 बोलतो काय त्याला? आणि इकडेच जेवण बनवायचं, इकडेच जेवायचं आणि घरी जायचं. चाची हे बघा, स्नोवी पण आले महापुरुषाला पाया पडायला मस्तपैकी. हे बघा बेल्ट घातलाय, ते बघा आयुषच्या बाजूला पाया पडायला पोचली ती. इकडे बनते डाळ, डाळच आहे ना हो. आणि ते काय आहे, बटाटा भाजी. आणि ही बनवली ह्यांनीच बनवायचं असतं जेवण म्हणजे. आणि इकडे आहे भात. आणि आता फणसाची भाजी बनते तिकडे, जरा वेळ लागेल थोडासा. ठीक आहे. आणि असा नैवेद्य काढलाय देवाचा, डाळ भात आणि बटाट्याची भाजी. आणि असं हे बाबा गेले तिकडे सोडायला. ते कोणत्या देवाला सोडायचं तिकडे हो? एक महापुरुषाचं हे लोक क्षेत्र विश्वटाचं शेताचं, क्षेत्रफळाचं. ओके. बघा इकडे क्षेत्रफळ म्हणजे हा जो एरिया आहे ना ह्याचा नैवेद्य हा. आता आपल्या भटजीबुवांनी सांगितलं आहे की हा क्षेत्रफळाचा नैवेद्य इथे ठेवला आहे त्यांनी, बाबांनी. जुन्या रीतिरिवाज आहेत, जुने परंपरा आहेत. आणि नेहमी नवीन शेतीचा हंगाम सुरू व्हायचे दरवर्षी करताना बघा भात लावणीची तर कामं सुरू, भात लावणी म्हणजे शेतीची कामं सुरू होतील आता पावसाला की. चालतं पण ते मुलं येतील हां ते तेव्हा करतात नॉर्मली. पण आता सर्व आम्ही आलो आहे ना म्हणून त्यांनी मग आत्ता कार्यक्रम घेतलेला आहे. त्याला सर्व मुलं पण आहेत त्यामुळे सगळ्यांसोबत होऊन जाईल. पण नॉर्मली हे सर्व शेतीची कामं जेव्हा सुरू करतात ना त्यावेळेला हे राखण वगैरे देतात आणि हे ब्राह्मण भोजन वगैरे करायचं असतं. हा जो नैवेद्य आहे तो आहे आपला महापुरुषाचा. चला नैवेद्य तर रेडी झालेलं आहे. आता आपली गाडी अडकली तिकडे ते फणसाच्या भाजीत, कारण ते लेट ठरलेलं आहे, उशिरा ठरलेलं आहे लास्ट मिनिटला की अजून एक भाजी बनवूया फणसाची भाजी. म्हणून ते कच्चे फणसचं काम सुरू आहे अजून, तिथे बनतात आहेत, वेळ लागेल थोडासा. आणि जनता भाजी बनवायला लोकांची लगबग बघा काय सुरू आहे ती सगळ्यांची, महिला मंडळींची. आपले ब्राह्मण भोजन झालं आहे आणि आता ब्राह्मण भोजन झालेलं आहे. पहिला नैवेद्य महापुरुषांना वगैरे दाखवलं आहे, आपल्या क्षेत्रफळाचा पण दिलेला आहे. आता ब्राह्मण भोजनाप्रमाणे ब्राह्मणांचं पण झालेलं आहे जेवण, ते भोजन झालेलं आहे. पोळ्याला कशी फोडणी देतो तसा वास आला पोळ्याचं फोडणी. पाणी आटलं की आता पाणी पूर्ण सुकलं ना की मग आपण ह्याच्यावरनं चुलीवरनं खाली उतरवूया. आणि हे शिदा आपल्या ओमकारकडनं, ब्राह्मण शिदा काय म्हणतात ते, ब्राह्मण भोजनची शिदा. हे बघा हे आजचं आपलं जेवण महापुरुषाकडचं. आणि इथे पंक्ती सुरू आहे, तिकडे पंक्तीला वाढत आहेत. आणि आपल्या पाठीमागे बसली आहे स्नोवी मावशी बरोबर, स्नोवी मस्त. आणि आता अजून आहेत डाळ भात बटाट्याची भाजी आणि जनता भाजी फणसाची भाजी. एक नंबर. आता बघू कशी लागते ती. आर्याने पण केलं सुरुवात. अरे थकली आहे, दमली आहे पूर्ण आर्या. सुरुवात करूया जेवायला. आणि सोबत सोलकढी पण आहे, हे बघा सोलकढी पण आहे मस्तपैकी. आणि आता बसली आपली दुसरी पंगत. पहिली पंगत उठली आपली, दुसऱ्या पंक्तीला बसल्या थोडे वाढणारे पण बसलेत. इकडे आयुष्य आहे, मेघा आहे, अक्षता आहे, सगळे बसलेत. आता पहिल्या पंक्तीला बसलेले जेवायला म्हणजे वाढायला उठलेत आणि बाकी सर्व आता इथे पंक्तीला बसलेत जेवायला. हा रामा पहिल्यापासून वाढतोय, जेवायला नाही बसलाय रामा. आणि गावाला आल्यानंतर अक्षताचं सुरू आहे पाणी भरणे. हे बघा. आणि बघा गावाला आल्यावर अशी कामं करावी लागतात, त्याशिवाय गावाला आल्याचं फील नाही येत, मजा नाही येत. कोकणाची शोकांतिका. काय नद्या भरून वाहतात, पूर येतो आणि मे महिन्यात पियाला पाणी नसतं. चालायचंच. आटलं बघा. आता अक्षता भरते पाणी आणि तिकडे खाली पप्पा आहेत ते तिला भरून देत आहेत, मग ती घेऊन येते. आणि संध्याकाळचे वाजलेत 7 आणि आयुष्य आपला रिलॅक्स बसला आहे, काम बीम संपवून आपलं रील बघत बसला आहे. बाकी नेटवर्क वगैरे काय कमीच आहे, जरा थोडंफार चालतं आहे.
BSNLला चांगलं आहे.